हा नांदुरा नगरपंचायत शाळेच्या ग्राउंडमधील पाण्याचा खड्डा, गटरचा आणि ही मुलांना पिण्यासाठी असलेली पाण्याची टाकी। इथे गिलास नाही, मुलं नळाला तोंड लावून पाणी पितात आणि टाकीला पूर्ण शेवाळ आलेला आहे। आणि हे फरशी पहा, बऱ्याच दिवसापासून इथे साफसफाई झालेली नाही। फरशी पूर्णपणे काळी पडलेली आहे। याकडे नगरपंचायतचे कर्मचारी लक्ष देत नाही, सीओ लक्ष देत नाही आणि या शाळेतील मुलांना आजपर्यंत बसण्यासाठी बेंचसुद्धा नाही, डेस्क बेंचसुद्धा या शाळेमध्ये नाही। या सतरंजांवर ही मुलं बसतात। या सतरंजा कितीतरी वर्षांनी धुतलेल्या नसतील। आपण पाहू शकता, हे बा, या वर्गात मुलंच नाहीत, ते एक मुलगा पुढे बसलेला आहे आणि ते मागे कचऱ्याचे ढीग लागलेले आहे पुस्तकांचे, ती मुलगी का पुढे बसलेली आहे। कोणताच शिक्षणाचा काहीच डिसिप्लिन नाही। इथं गोरगरिबांची मुलं आहे, त्यांची कधीच काळजी घेतली जात नाही। आता या शाळेमध्ये 50-50 मुलं राहिले असतील। हे बघा, बाथरूमचे दरवाजेसुद्धा तुटलेले आहे। काही होऊ शकते। कोणत्याही कर्मचाऱ्याचं, सीओचं, आमदाराचं, खासदाराचं, अध्यक्षाचं, नगरसेवकाचं याकडे लक्ष नाही। ही मुलं बिनधास्त फिरतात, यांच्या शिक्षणाची कोण्याही शिक्षकाला काळजी नाही, मस्त ऑफिसमध्ये बसलेले आहे। ही फरशी पहा किती घाण झालेली आहे, या डस्टबिन पहा किती घाण झालेले आहे आणि खिचडी शिजवण्याचे भांडेसुद्धा इथेच धुतल्या गेले। हे घासणी पडेल दिसते, पहा पाणी इथेच सांडले, यातूनच मुलं जातात येतात। आता वर जाऊ आपण, आता वर जाऊ। या शाळेला आजपर्यंत डेस्क बेंच मिळालेले नाही। मागे तर बंद, घाण, संडास, मुत्याची व्यवस्था लोकांनी करून ठेवलेली आहे। साफसफाई या शाळेमध्ये शून्य। याकडे कोणताही नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी लक्ष देत नाही। बघा, मुलांना चपलांचे स्टँड नाही, काहीच नाही। या वर्गामध्ये म्हणजे एकाच वर्गावर 2 मॅडम शिकवत आहे। त्या 2 मॅडम मुलांना काय शिकवतात काय माहीत। त्या वर्गातील मला आतील व्हिडिओ काढून देऊन नाही राहिल्या। 1 मिनिट साईडला, मुलं असे सतरंजीवर गोल रिंगण करून बसलेले आहेत। 1 मिनिट साईडला या वर्गाचा एक व्हिडिओ काढायचा आहे। अक्षरशः मुलं गोल रिंगण करून बसलेले आहेत नाही म्हणून, आणि त्यांचा व्हिडिओ काढण्याला का विरोध आहे की त्यांना विचारावं लागेल। आता हे बेंच नाही म्हणून फक्त या मॅडम व्हिडिओ तर काढू देत नाही। त्या म्हणतात इथले मालक आम्ही आहे। त्या मुलांना घेऊन बसलेले आहे, काय शिकवत आहे काय माहित। 2 मुलं आहेत, 2 मॅडम आहेत, व्हिडिओ काढू देत नाही। माझी आमदार साहेबांना विनंती आहे, या शाळेला लवकरात लवकर डेस्क बेंच उपलब्ध करून द्यावे आणि येथील गोरगरिबांच्या मुलांना पाहिजे त्या सुविधासुद्धा उपलब्ध करून द्याव्या। नाहीतर ही शाळा येत्या काही काळामध्ये बंद पडेल म्हणजे बंद पडेल। येथे स्वच्छता नाही, बघा काहीच नाही, डेस्क बेंच नाही, तुटलेला काहीच नाही। वर्ग झाडलेले सुद्धा